खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. आज्ञा, तू यातलं सरांना काहीही सांगणार नाहीयेस. तपस्या, मी तुझं ऐकेन असं वाटतं तुला? आज्ञा हसतच मागे वळाली, पण तितक्यात समोरून येणाऱ्या कुणाला तरी धडकली. आई शपथ, मोडली माझी हाडं. सॉरी रवी, मी पाहिलं नाही. इट्स ओके दीदी. काय रे रवी, हे काय आहे तुझ्या हातात? दीदी, यात गिफ्ट आहे. आतमध्ये काय आहे माहित नाही. सम्राट सरांनी पाठवले. पिंकी, आय मीन तपस्या मॅडम साठी. पण हे ऐकून इकडे तपस्याचे डोळे मात्र चमकले. आज्ञालाही विशेष वाटलं. बघू दे बरं इकडे, मी देते तिला, तू जा. तसा रवीने तो बॉक्स आज्ञाच्या हातात दिला आणि तो तसाच माघारी फिरून गेला. अरे वा, आज तर जगातलं 8वं आश्चर्य घडलंय. भाईने पहिल्यांदा कोणासाठी तरी गिफ्ट घेतलंय. तुला माहितीये तपस्या, जेव्हापासून आम्ही दोघं भेटलोय ना, तेव्हापासून मी प्रत्येक रक्षाबंधनला त्याला राखी बांधते आणि गिफ्ट म्हणून तो सरळ त्याचं कार्ड मला देतो आणि तुला हवं ते घे असं म्हणतो. पण त्यांनी स्वतःहून कधीच माझ्यासाठी काही गिफ्ट घेतलं नाही. आणि आज चक्क तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. नॉट बॅड हा. म्हणजे माझा भाई सुधारतोय तर. पण आज्ञाचं बोलणं ऐकून तपस्याला खूप ऑकवर्ड वाटलं. सम्राट खरंच आपल्याला इम्पॉर्टन्स देतोय का? की फक्त त्याच्यामुळे आपली अशी हालत झालीय याचं गिल्ट त्याच्या मनात आहे? दोन्ही मधली नेमकी कुठली गोष्ट खरी आहे हेच तिला कळत नव्हतं. बघू तरी दे, काय आहे गिफ्ट? आज्ञा ते गिफ्ट उघडायला जाणार तितक्यात तपस्याने आवाज देत तिला थांबवलं. आज्ञा, जेव्हा त्या माणसांनी माझ्यावर हल्ला केला होता तेव्हा माझा फोन खाली पडून खराब झाला होता. सर सकाळी म्हणाले की ते नवीन फोन घेऊन देतील. कदाचित तोच असेल. आणि हे गिफ्ट वगैरे काही नाहीये. मी माझ्या सॅलरी मधून त्यांना पैसे परत करणार आहे. अच्छा, असं होय. आणि मी आपली उगीच खयाली पुलाव पकवते. सॉरी हा. हा घे तुझा मोबाईल. आज्ञाने तो बॉक्स तिच्या जवळ ठेवला आणि तिला बाय करून निघून गेली. हश. हे भाऊ बहीण दोघही एका रक्ताचे नसले ना तरी एकमेकांची चावली आहेत. वादळासारखे येतात आणि वादळासारखे जातात. तपस्याने बॉक्स हातात घेतला, ओपन केला आणि अपेक्षेप्रमाणे तो मोबाईलचा बॉक्स होता. सकाळी तो जातानाच सांगून गेला असल्यामुळे तिला काही विशेष वाटलं नाही. पण जेव्हा तिने त्या बॉक्सवरचा लोगो पाहिला तेव्हा मात्र तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो काही साधा फोन नव्हता. त्याने तिला आयफोन गिफ्ट केला होता. आणि ते बघून आता तिचे डोळे बाहेर यायचे राहिले होते.
तिने मोठ्या झालेल्या डोळ्यांनीच तो बॉक्स हातात घेतला. ती आयफोनच्या धक्क्यातून सावरतच होती. तितक्यात तिला बॉक्सच्या खाली एक कागद दिसला. तिने तो बॉक्स बाजूला ठेवला. तो कागद हातात घेतला. तिचे हात किंचित थरथर कापत होते. तिने कागद उघडला खरा, पण उघडताच तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य पसरलं. तिला वाटलं होतं की फोनचं बिल वगैरे असेल, पण ते बिल नव्हतं. त्यात काही मजकूर लिहिलेला होता. ती तो मजकूर वाचू लागली. आय नो, मोबाईल बघून तुला दडपण येईल, पण एक गोष्ट आधीच क्लिअर करतो की या फोनचं बिल मी तुझ्या 1 लाखांमध्ये ऍड करणार नाही. सो डोंट वरी. तिने ते पहिलं वाक्य वाचलं आणि वाचून इतका वेळ टेन्शन मध्ये असलेला चेहरा आता थोडा शांत झाला. आता तरी फोनवरून मला टोमणे मारत जाऊ नकोस. आणि हो, पायाला कसलीही चाल देऊ नकोस. अजून 2-3 दिवस तरी तुला स्ट्रिक्टली पायाची काळजी घ्यायची. त्यानंतर तू थोडंफार चालू शकतेस. चल, बाकी सगळं मी घरी आल्यावर बोलू. बाय. तिने बाकीच्या ओळी वाचल्या. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. SMS जमान्यात लेटर? इट्स इंटरेस्टिंग. तिने लेटर बंद केलं. परत त्या फोनकडे पाहिलं. तो बॉक्स ओपन करून तिने तो फोन ऑन केला. पण फोन ऑन होताच तिला परत आश्चर्य वाटलं, कारण कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये तेच सगळे नंबर सेव्ह होते जे तिच्या सिम मध्ये होते. त्याने ते सिम तिच्या फोन मध्ये टाकलं की नवीन सिम घेऊन तोच नंबर घेतला. ते काही कळलं नाही, पण त्या फोन मध्ये सगळी तिचीच कॉन्टॅक्ट लिस्ट होती. ते बघून तिला आनंद झाला. तिने लगेच सईचा नंबर डायल केला, कारण गेल्या 2 दिवसांपासून तिचं सई सोबत कोणतंही बोलणं झालं नव्हतं. हॅलो ताई, अगं गेले 2 दिवस गायब कुठे असतो? किती फोन केले तुला, पण तुझा फोन बंदच येत होता. तशी तपस्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मुखवट्यांच्या या खोट्या बाजारात एक सईच होती, जी खऱ्या अर्थाने तिची काळजी करायची, तिला आपलं म्हणायची. अगं सई, मी जरा एका कामानिमित्त बाहेर गेले होते आणि नेमकं तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे फोन करता आला नाही. आज परत आले म्हणून तुला लगेच कॉल केला. तपस्याला तिला खरं काय ते सांगून काळजीत पाडायचं नव्हतं. अच्छा, तरी मला वाटलंच होतं की असंच काहीतरी असणार. मी बाबांना म्हणाले सुद्धा की तुम्ही काळजी नका करू, पण ते काही ऐकायला तयारच नव्हते. तुझ्या काळजीने वेडे व्हायचे बाकी राहिले. नेमकी मी कॉलेजसाठी निघाले. आता कॉल करून तू सुखरूप असल्याचं त्यांना कळवते, म्हणजे त्यांचा आत्मा शांत होईल. सई भावनेच्या भरात बोलून गेली, पण हे ऐकून तपस्याचे रुंदावलेले ओठ मात्र पुन्हा जागेवर आले. सई, मला जरा काम आहे, मी ठेवते. चल बाय. हो चालेल, बाय. सईने फोन ठेवून दिला. त्यांना
खरंच माझी काळजी वाटत असेल का, की हा पण एक दिखावा आहे? ती फोन हातात घेऊन विचारात हरवलीच होती. तितक्यात फोनची रिंग वाजली. तिने फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं आणि तिला जरा विशेष वाटलं, कारण स्क्रीनवर मोगॅम्बो कॉलिंग असं दिसत होतं. हॅलो. डोंट बी शॉक. मीच माझा नंबर मोगॅम्बो या नावाने सेव्ह केलाय. तू हेच म्हणतेस ना मला? तसा तिच्या पोटात भीतीने खड्डा पडला. त्याच्या त्या एका वाक्याने ती इतकी घाबरली की मागे उशीवर टेकून बसलेली ती सरळ होऊन बसली. पाठीचा कणा क्षणार्धात ताठ झाला. नाही सर, मी कशाला तुम्हाला? एकदा नाही, 1000दा म्हणून झालंय तुझं. तेव्हा प्लीज हे असं भोळं बनायची ऍक्टिंग माझ्या समोर तरी करू नकोस. सॉरी सर. सॉरी म्हणायची तशी गरज नाहीये. इनफॅक्ट मला आवडलं माझं नवीन नाव, मोगॅम्बो सच में खुश हुआ. तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याच्या स्वभावातला इतका मोठा कायापालट तिला सहनच होत नव्हता. बाय, नंतर बोल. त्याने फोन कट केला. पण त्यानंतरही ती काही वेळ फोन तसाच कानाला लावून बसली होती. मॅम, तुमचा ज्यूस. मीठ ज्यूस घेऊन आत आली. तेव्हा कुठे तिची तंद्री भंग पावली. तसा तिने पटकन कानाचा फोन खाली घेतला. सायंकाळी 7च्या सुमारास सम्राट घरी आला. आश्चर्याची गोष्ट ही होती की सम्राट तपस्या घरी आल्यापासून तो सुद्धा घरी लवकर येत होता. नाहीतर त्याचं घरी येणं शक्यतो रात्री 10 नंतरच असायचं. पण आता मात्र तो दिवे लागणीच्या आतच घरी येत होता. काही महत्वाचं काम असेल तरच तो रात्री बाहेर जायचा, नाहीतर घरीच थांबायचा. आणि त्याच्यातला हा इतका मोठा बदल सगळ्यांच्याच लक्षात आला होता. पण कुणाचीही त्याच्या समोर काही बोलायची हिंमत नव्हती. आणि आबा तर आपला मुलगा वेळेत घरी येतोय यातच खुश होते. त्यामुळे काहीही बोलून त्यांना ते सुख परत गमवायचं नव्हतं. तो फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर निघाला. तितक्यात दारावर नॉक झाली. भाई, मी आत येऊ? आज्ञाला तिथे बघून खरं तर त्याला आश्चर्य वाटलं, कारण ती काहीतरी काम असल्याशिवाय कधीही त्याच्या रूम मध्ये यायची नाही. ती आपल्याला किती घाबरते हे त्याला चांगलंच माहिती होतं. ये. तशी ती आत गेली. पण त्याला बघताच पुन्हा एकदा तिच्या मनात भीती दाटून आली. सांगावं की नको या विवंचनेत ती तशीच उभी राहिली. काही हवंय का? नाही, मला काही नकोय. फक्त एक बोलायचं होतं. ऍक्च्युली एक सांगायचं होतं. बस.
त्याने तिला समोरच्या सोफ्यावर बसायला सांगितलं. ती चुपचाप त्यावर जाऊन बसली. त्याने त्याचा फोन चार्जिंगला लावला आणि तो तिच्या बाजूच्या सोफ्यावर येऊन बसला. बोल, काय सांगायचंय? ते तपस्या. पण तिच्या तोंडून तपस्याचं नाव ऐकून त्याच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या. आपल्या माघारी परत काही झालं तर नसेल ना, या गोष्टीचं आता त्याला पुन्हा टेन्शन आलं. आत्या आणि तिच्यामध्ये परत काही वाद झाले का? नाही, काल नंतर आई तिच्या रूम मध्ये परत गेली सुद्धा नाही. ओके, मग काय सांगायचंय तपस्याबद्दल? ते काल जेव्हा आई तिला तुझ्याबद्दल वाईट बोलत होती ना, तेव्हा मी बाहेरच उभे होते आणि मी त्यांच्यातलं सगळं बोलणं ऐकलं. ओके, पुढे? आई तिला म्हणाली की तू हे सगळं जाणून बुजून केलंस. तिला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून केलं. आणि यावर तिने तुमचा भाचा काय ऋतिक रोशन आहे का, त्याच्यासाठी इतकं सगळं करायला? हे उत्तर दिलं. तसं आज्ञाला आश्चर्य वाटलं. त्याला हे सगळं माहितीये हे काही तिला माहीतच नव्हतं. तुला सगळं माहितीये? तसा आज्ञाचा चेहराच पडला. खरं तर हे सगळं सम्राटला सांगून तिला त्यांच्यामधलं कम्युनिकेशन वाढवायचं होतं. निदान या टॉपिकच्या निमित्ताने तरी दोघांमध्ये काहीतरी संभाषण होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, त्या दोघांमधला बॉन्ड थोडा स्ट्रॉंग होईल असं तिला वाटत होतं. पण जे ती सांगायला आलीये ते आधीच त्याला माहितीये हे कळल्यानंतर तिचा चेहराच पडला. अच्छा, पण तपस्या खरंच मनकावडी आहे हा. म्हणजे बघ ना, इतरांना तुझ्या मनातलं लवकर कळत पण नाही, पण तिला लगेच कळलं की तुला कशी पार्टनर हवीये. मला तर तिचा विचार ऐकून सुरुवातीला थोडा धक्काच बसला, पण आता हे ऐकून सम्राटच्या कपाळावर मात्र गडद आठ्या पसरल्या. नक्की काय म्हणाली ती? अरे हेच की तुझ्याकडे सगळं आहे, पण तू मनाने एकटायस. तुला एक समजून घेणारी आणि समजून सांगणारी पार्टनर हवी, जी तुझ्यावर खूप प्रेम करेल, तुझ्या सुख दुःखात तुला साथ देईल, तुला समजून घेईल वगैरे. तसं त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले, कारण आत्यानी हे सगळं त्याला सांगितलंच नव्हतं. आणि भाई, मी पण तिच्यासोबत सहमत आहे. मला पण वाटतं की तुला ना अशीच बायको मिळायला हवी. आदू, तुला अभ्यास नाहीये का आज? तो त्याच्या जागेवरून उठला. तशी आज्ञा बुचकळ्यात पडली. आहे ना, मी जाते. ती लगेच सोफ्यावरून उठली आणि मान खाली घालून तिथून निघाली. पण दाराजवळ पोहोचताच तिला काहीतरी क्लिक झालं. तशी ती काही सेकंद थांबली. आज पहिल्यांदाच तो इतक्या प्रेमाने तिला आदू म्हणाला होता, आणि याची जाणीव होताच तिचा चेहरा आनंदाने चमकला. तिने मागे वळून पाहिलं तर तो त्याच्याच विचारात उभा होता. ती मात्र त्याच्याकडे बघून खुश झाली आणि आनंदातच तिथून निघून गेली.
इकडे तपस्या मॅडम त्यांच्या रूम मध्ये पुस्तक वाचत बसल्या होत्या. मेड कडून तिला कळालं की घरात एक छोटीशी लायब्ररी आहे. मग तिने काही पुस्तकांची नावं सांगितली. त्यातली जी घरात होती ती मेडने आणून दिली. दुपारपासून तिचं तेच पुस्तक वाचन सुरू होतं. ती एका कुशीवर झोपून पुस्तक वाचत होती. तितक्यात तिला तिच्या दुसऱ्या बाजूने गादीवर काहीतरी जाणवलं. तशी ती पुस्तक खाली ठेवून पटकन मागे वळाली. पण तितक्यात तिच्या हाताला एक दणकट स्पर्श जाणवला. तसं तिने चमकून वर पाहिलं तर सम्राट तिच्याच बेडवर तिच्याच जवळ बसला होता. ते बघताच तिने भीतीने आवंढा गिळला आणि विजेच्या वेगाने पटकन उठून मागे सरकली. रिलॅक्स, मी आहे. तुम्ही इथे काय करताय? आय थिंक हे माझंच घर आहे आणि मला वाटतं मी मला हवं तेव्हा हवं तिथे जाऊ शकतो. तसं पुन्हा तिने मनातल्या मनात बडबडायला सुरुवात केली. पण तिच्या एकाच एक्सप्रेशन वरून त्याला कळून गेलं की ती पुन्हा आपल्याला मनात शिव्या घालते. बाय द वे, मला माहिती नव्हतं तुला काळी जादू येते. काळी जादू? हो, काळी जादू. काळी जादू असल्याशिवाय आपल्याला इतरांच्या मनातलं एक्झॅक्ट कसं समजणार, बरोबर की नाही? तुम्ही प्लीज आधी तिकडे जाऊन बसता का, मग आपण बोलू. तो तिच्या एकदम जवळ बसला होता आणि इतकंच नाही तर त्याचा हात तिच्या हाताला स्पर्श करत होता. त्यामुळे तिला अगदी अवघडून आलं होतं. पण तो मात्र तिच्यासोबत कम्फर्टेबल होता. इनफॅक्ट त्याला ती गोष्ट आवडतीये हे दिसून येत होतं. मी का तिकडे जाऊ? मला इथे छान वाटतंय. ठीक आहे, मग तुम्हीच इथे बसा, मी तिकडे जाते. असं म्हणत तिने पटकन पाय खाली ठेवला आणि ती उठायला गेली. पण तितक्यात तिला तिच्या हातावर त्याच्या राकट हातांचा स्पर्श जाणवला. अगदी काहीच सेकंदात त्याने तिला मागे ओढलं आणि आता जवळ ती त्याच्या मिठीतच येऊन पडली. घाबरून तिने त्याचा शर्ट हाताच्या मुठीत गच्च आवळून धरला आणि भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. काही क्षणांसाठी त्याची नजर सुद्धा तिच्या नजरेत अडकली. तिच्या स्पर्शाने त्याचे हार्टबीट्स कमालीचे वाढले होते. तिची अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच्या मिठीत तिला एकदम अवघडून आलं होतं. खर तर जेव्हा जेव्हा आता तो तिच्या जवळ यायचा तेव्हा तेव्हा तिला काहीतरी वेगळं जाणवायचं. अचानक श्वास वाढायचे. श्वासांची गती तर इतकी वाढायची की तो गेल्यावरच ती गती पूर्वपदावर यायची. त्यामुळे शक्यतो ती त्याच्यापासून थोडं अंतर राखूनच राहत होती. पण जितकं ती त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करत होती तितकाच तो तिच्या जवळ येत चालला होता. त्याने अचानक मागे ओढल्यामुळे तिच्या केसांच्या काही अवखळ बटा
तिच्या नाकावर आल्या होत्या. त्याने एक हात पुढे करत हळूच तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला केले. पण हे करताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या गालाला झाला. तसा तिच्या सर्वांगावर काटा आला आणि त्याच सोबत तिने अंग आकसून घेतलं. ती कशी बशी त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती, पण ती काही बोलायच्या आधीच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. तसा तिचा श्वासच घशात अडकला. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. आधीच तो तिच्या इतक्या जवळ होता की तिचा घसा कोरडा पडला होता. त्यात आता त्याचं बोट तिच्या ओठांवर होतं. त्यामुळे तिला रिॲक्ट कसं करावं तेच काही कळेना. त्याने मात्र याच संधीचा फायदा घेत तिच्या ओठांवरून हळूवारपणे ते बोट अलगद खाली घेतलं. पण ते करताना त्याच्या बोटांसोबत तिचा खालचा ओठ सुद्धा किंचित खाली गेला. तसा तो गालातच हसला.